राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचा काय प्रस्ताव येतोय का? आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव मागितलेला आहे. तुम्ही जागा लढवू इच्छिता का? लढवत असाल तर कुठल्या जागेवर लढवणार हे आम्ही त्यांना विचारलं आणि म्हणून त्यांच्या उत्तराची वाट आम्हाला 2 दिवस बघावी लागणार, कारण आम्ही महाविकास आघाडीतर्फेची निवडणूक लढवायचा निर्णय केलेला आहे. त्यामुळं 2 दिवस त्यांची आम्ही वाट पाहणार आहोत. पण ते उर्वरित जे तुम्ही आता उमेदवार डिक्लेअर करता त्यांची नावं डिक्लेअर करता का? त्यांची नावं आता नावून इथं सतीश वासुदेव शेटे, वार्ड क्रमांक 3 रिद्धी राजेश घोरपडे, वार्ड क्रमांक 4 कोमल दर्शन जांगळी, वार्ड क्रमांक 5 निशा राजेश शेटे, वार्ड क्रमांक 7 प्रगती सुनील वराडकर, वार्ड क्रमांक 8 रिया संतोष गुहागरकर, क्रमांक 9 वैशाली पराग मालक, वार्ड क्रमांक 10 राजेंद्र आरेकर, वार्ड क्रमांक 11 आहे परंतु तिथं 2 जण आहेत, वार्ड क्रमांक 12 सौभाग्यवती रूपा अजय खातू, वार्ड क्रमांक 16 राज विखारे आणि वार्ड क्रमांक 17 श्रिया सागर मोरे. आणि वार्ड क्रमांक 1 मध्ये सुद्धा आमचा उमेदवार नक्की झालेला आहे. तिथं आहे पाक्कर, यांना आम्ही केलं, पण तिथं मुस्लिम समाजाची एक मागणी आहे आणि तो वार्ड ओबीसी पडला आहे आणि म्हणून मुस्लिम समाजातला एक आमचा सहकारी ओबीसी सर्टिफिकेट मिळेल असं म्हणतोय. त्यामुळं आज आम्ही जाहीर करत नाही, परंतु तिथं सुद्धा आमचा समीर हा बाक्कर, म्हणजे तुम्ही लिहूनच ठेवा, समीर हा बाक्कर उमेदवार आहे.